नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. संपूर्ण विश्वाला दुःख, भय, रोग यापासून मुक्त होण्याचा, राग, दोष, मोह नष्ट करण्याचा म्हणजेच निब्बाण सुखाचा मार्ग प्रकाशित करणारे विद्याचरण संपन्न, सुगत, लोकविदू, देव आणि मनुष्यांचे शास्ता, दसबल ज्ञान संपन्न, महाकारुणी तथागत सम्मा संबुद्ध तथागतांनी त्यांच्या मुखकमलातून सुव्याख्यात केलेला सद्धम्म आणि या मार्गावर आरूढ असलेला भगवंताचा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना मी त्रिवार वंदन करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत भाग्य विधाता, परमपूज्य बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांना प्रित्यर्थ अभिवादन करते. धम्मसाखरच्या समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय लता मुलताईकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद ताई. जुलै 2021 पासून दर शनिवारी आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या सर्वांच्या सुखाच्या, हितसुखासाठी, मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करत आहोत. तेव्हा या अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथांच्या यशस्वी समारोपानंतर आणि आपल्या उपासक उपासिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांची धम्माला जाणून घेण्याची तळमळ हे सर्व बघताना आपण जातक अट्टकथा या नवीन व्याख्यान मालिकेद्वारे बुद्धांचे मूळ पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा उपक्रम चालू केला आहे. आज आपण या मालिकेचे 16वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास माझी नम्र विनंती आहे. आणि आज आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय आशुतोष कदम सर आणि सरांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. सर सध्या व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे कार्यरत आहेत. 2020 मध्ये सरांचे MA पाली हे कंप्लीट केले आहे त्यांनी डिपार्टमेंट ऑफ पाली मुंबई युनिव्हर्सिटी मधून. तसेच सर नेट क्वालिफाईड देखील आहेत. तसेच 2023 मध्ये सर मास्टर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज हे पास्ट विथ डिस्टिंक्शन अँड सेंटर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग इथे त्यांनी ते केले आहे आणि ते 1 वर्ष हाँगकाँगला शामनेर म्हणून जीवन त्यांनी व्यतीत केले. सरांचे रिसर्च इंटरेस्ट बघायला गेले तर त्यांनी पाली लँग्वेज आणि लिटरेचर, तसेच तिबेटन लँग्वेज आणि लिटरेचर, बुद्धिस्ट संस्कृत लँग्वेज अँड लिटरेचर, पाली संस्कृत तिबेटन कंपॅरेटिव्ह स्टडीज, हिस्ट्री ऑफ इंडियन बुद्धिझम, बुद्धिस्ट फिलॉसॉफिकल स्कूल ऑफ मध्यमका फिलॉसॉफी, तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांनी पेपर देखील सादर केले आहेत आणि त्यांचं ही हॅज अ सर्टिफिकेट इन फ्लॉवर अरेंजमेंट, टीचिंग ऑफ द बुद्धा, तसेच सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन इन द पोस्टर प्रेझेंटेशन फॉर धम्मचक्र प्रवर्तन, द रिवायवल ऑफ बुद्धिझम ऑन
in 2017. तसेच इम्पॉर्टन्स ऑफ दाना इन्स्क्रिप्शन ऑफ सांची स्तूपा असे सरांचे बरेच पेपर देखील सादर झालेले आहेत. आणि सरांचे आज हे आपल्या मंचावर आय थिंक दुसरे लेक्चर असावे. लास्ट टाइम पण त्यांनी संस्कृतमध्ये सरांनी खूप छानपैकी आपल्याला माहिती दिली होती. तेव्हा हा असा सरांचा थोडक्यात परिचय देऊन मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की त्यांनी आज आपल्याला 2 जातक कथांवर मार्गदर्शन करावे. आणि त्यांचे आज 2 जातक आहेत, कन्न जातक वर्णना आणि मुनिक जातक वर्णना. तेव्हा मी आशुतोष कदम सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर. थँक्यू सो मच मॅडम इंट्रोड्यूस केल्याबद्दल आणि पुन्हा मला इथे ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. हा विषय प्रस्तुत करण्याची तुम्ही धम्मसाकाच्या टीमने मला पुन्हा एक संधी दिली, त्याबद्दल मी धम्मसाकाच्या टीमचे खूप आभारी आहे. आणि आज मी तुम्हाला 2 जातक स्टोरी मी सांगणार आहे. दॅट इज कन्हा जातक अँड मुनिक जातक. ओके, सो येस, पीपीटी प्रेझेंट करणार होतं ना? हो हो सर, करते. ताई, यू आर डुइंग इट राईट. तर सुरू करण्याच्या आधी भगवान बुद्धांना वंदन. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ओके, तर आज आपण कन्हा जातक बद्दल शिकणार आहोत की या जातकामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं, ही स्टोरी कशी आहे. ओके, लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पेज ऑफ जातक. राईट, हे जे जातक आहे हे प्रथम भाग एकक निपात कुरुवर्ग मधील ही नववी जातक आहे. 9th, जिचं नाव आहे कन्हा जातक. कन्हा म्हणजे ब्लॅक जातक, आणि ब्लॅक हे त्या बैलाला म्हटलेलं आहे. आणि ते बैल आणि त्या बैलामध्ये असणारी जी कृतज्ञतेची भावना, या संदर्भात ही जातक आहे. सो लेट स्टार्ट. यतो यतो गरु धुरंती इदं सत्ता जेतवने विहरंतो यमक पाटिहार्यं आरपत. ही जी कथा आहे, भगवान बुद्धांनी पाटिहार्यच्या संदर्भात, आय मीन पाटिहार्य जेव्हा ते परफॉर्म केले होते, ड्युअल मिरॅकल, तेव्हा ही जातक स्टोरी आपल्या भिक्षू संघांना किंवा एक पर्टिक्युलर ग्रुप होता, त्या ग्रुपला त्यांनी सांगितलं. आणि याची सुरुवात होते, या जातकामध्ये जी गाथा आहे ती सुरुवात अशी आहे, यतो यतो गरु धुर. यतो म्हणजे जेव्हा जेव्हा, राईट. यतोचे बरेच अर्थ होतात, पण इथे जेव्हा जेव्हा असं आहे. जेव्हा जेव्हा गरु म्हणजे जड, धूर म्हणजे काय, योक, बैलगाडीचं जे जोत असतात ते. जेव्हा जेव्हा जड जोत, असं एवढाच त्याचा अर्थ आहे इकडे. आणि बघूया आपण पुढे कशी स्टोरी गो ऑन होते. ओके, नेक्स्ट. येस. तं सद्धिं देवो रोहनेन तेरसक निपाते सरभमेघ जातक आविर्भविष्यति. बुद्धांनी यासोबतच पुढे एक स्टोरी सांगितलेली आहे, जी सरभमेघ जातक च्या संदर्भात आहे. आणि जी कंटिन्यू आहे स्टोरी, आणि जी पुढे 13व्या निपातामध्ये आपल्याला दिसते. आणि या लाईनचं आणि या स्टोरीचं फक्त एवढा संबंध आहे की हे लिंक करतात एक दुसऱ्याला, म्हणजे कॉन्टेक्स्ट मध्ये, यमक पाटिहार्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे रेड करतं स्टोरी. फक्त तेवढं वाक्य आपल्याला दिसतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे पुढे. सम्मासं बुद्धे पण यमक पाटिहार्यं कत्वा देवलोके ते मासं वसित्वा महापवारणाय संकस्य नगरद्वारे ओरुह्य महंतेन परिवारेण जेतवनं पविट्र भिक्खु धम्मसभायं सन्निपातित्वा. बघा, सम्यक संबुद्धाच्या संदर्भात, सम्मा संबुद्धे आहे ना, लोकेटिव्ह आहे, लोकेटिव्ह सिंग्युलर आहे, राईट. सम्यक संबुद्धाच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे,
यमक पाठीहार्य करून देवलोकात 3 वर्ष राहून महापवारणाच्या वेळेला ते संकस या नगरामध्ये उतरले. जेव्हा बुद्ध जेव्हा भगवान बुद्ध जेव्हा देवलोकामध्ये तावत इंसामध्ये जेव्हा अभिधम्माची देशना देऊन येतात, त्याच्यानंतरची ही स्टोरी आहे, राईट. आणि बरेचसे भिक्षू जमा होते आणि ते धम्म चर्चा करत होते, राईट. धम्म सभाय सन्निपती, जसं आपण कसं चर्चा करत आहोत त्या प्रकारे, राईट. तर त्यांच्यामध्ये चर्चा काय चाललेली आहे, आऊसो, राईट. इंग्लिशमध्ये ब्रेथेन बोलतात, ब्रदर म्हणतात, आऊसो. आपल्या बरोबरीचे असणाऱ्या भिक्षूंना आऊसो म्हणतात, किंवा आपल्यापेक्षा छोटे असणाऱ्यांना आऊसो म्हणतात. आऊसो तथागत नाम असमधुरो तथागतेन वुळ दूरं अय्यो वहितुं समत्तो नाम नत्ती. म्हणजे तथागत कसे आहेत, युनिक आहे. असमधुरो, असम म्हणजे त्याचे समान नाही. धूरचा अर्थ इथे बरेच अर्थ होतात. धूराचे रिस्पॉन्सिबिलिटीज होतात, किंवा योग बैलाचा जोत होतो, किंवा जबाबदारी, असे बरेच अर्थ होतात. पण इथे प्रॉपर काय आहे, म्हणजे त्यांच्यासारखं करणारं कोणी नाही. मूळ अर्थ काय आहे, त्यांच्यासारखं. वुळ दूर म्हणजे काय, वाहून नेणार पुढे, अशा प्रकारे पुढे पुढे जाणार, राईट. असं ओझा वाहणार, अशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांच्यावर. किंवा त्यांचं कार्य एवढं काय महान आहे की त्यांच्या बरोबरीच कोणी तसं कोणी करणार नाही. तथागतेनं वळ दूरं अय्य विहितुं समर्थो नाम नत्ती. त्यांच्यासारखं कोणी करणार नाही. ओके. प्रकाश सर, ओम प्रकाश सर, मी तुम्हाला नंतर विचारेल प्रश्न, ठीक आहे. प्लीज हँड्स डाऊन. ओके. नेक्स्ट काय म्हटलंय की छ सत्तारोचा अर्थ काय, जे सहा टीचर्स होते बुद्धांच्या समकालीन, जे कंटेम्पररी टीचर्स होते, ते म्हणायचे मये एव पटिहार्यं करिष्यामि, मये एवं पटिहार्यं करिष्यामि. ओके. म्हणजे काय की आम्हीच काय करू शकतो, हे मिरॅकल परफॉर्म करू शकतो. अशा प्रकारचे मिरॅकल्स आमच्याशिवाय कोणीहीच परफॉर्म करू शकत नाही, असे म्हणायचे. वत्वा, असं बोलून सुद्धा एकम ही पटिहार्यं न अकंसो, पण एकानेही अशा प्रकारचं काय केलं नाही आहे, ड्युअल मिरॅकल कधी परफॉर्म केलं नाही. अहो सत्ता असमर्थ. आपले शास्त्र जे आहेत ते कसे आहेत, युनिक आहेत. खरंच त्यांनी हे करून दाखवलं, पण इतर टीचर्सने काय केलं ते कधीही केलं नाही. अशा प्रकारे त्या काय करत होते, बुद्धांच्या गुणांचं स्मरण करत हे चर्चा त्यांची रंगली होती, राईट. येस. नेक्स्ट. सत्ता आगंत्वा कायनुत्त भिक्कवे तरी कथाय सन्निसींना ती पुच्छे. बुद्ध आले आणि विचारतात काय चाललंय ते, राईट. आता तुमची कसली बैठक बसलेली आहे, कोणत्या गोष्टी तुमची चर्चेसाठी तुम्ही एकत्र जमलेला आहात, कोणत्या कथाचा सन्निसींना करण्यासाठी तुम्ही का जमलेला आहात, राईट. विचारले. मयं भन्ते न अय्याय कथाय एव रूपाय नाम तुम्हाकमेव गुणकथायाते. म्हणते आम्ही इतर कोणत्या गोष्टी चर्चा करत नाही आहोत, आम्ही अशा प्रकारे तुमच्या गुणांचं स्मरण करत आहोत, तुमच्या गुणांची चर्चा करत आहोत. एव रूपाय म्हणजे का, अशा प्रकारे. म्हणजे ते बुद्धांना ते सांगून झाले, एव रूपाय, अशा प्रकारे आम्ही काय केली, चर्चा केली, तुमच्या गुणांची कथा चर्चा केली. सत्ता म्हणे, सत्ता भिक्कवे इदानी मया उळ दूरं को हिस्सती. माझ्यासारखं रिस्पॉन्सिबिलिटी करणारा कोण असेल तुम्हाला माहिती आहे का. जसं मी आता, माझ्या समान कोणी नाही इकडे, युनिक आहे, जो एवढा रिस्पॉन्सिबिलिटीने, आय मीन हा जो युनिक ते जे ऍक्टिव्हिटी करत आहे त्यांच्यासारखं कोणी करणारा नाही. तुम्हाला माहिती आहे का माझ्यासारखं कोण करायचं, असं अशी जबाबदारीने काम कोण करायचं, जे एवढे बरोबरीचे लोक असून सुद्धा ते करू शकल्यानंतर मीच करू शकतोय, अशासारखं कोण पूर्वी करायचं. तर सांगतात उभे तिरच्छान योनियं निब्बतोपि अहं अत्तना समुद्रं कंची नालथंती वत्वा अतीतं आहारी. काय म्हणतात की पूर्वी प्राणी योनीमध्ये जेव्हा मी जन्मलेलो होतो तेव्हा मीच काय होतो, माझ्या त्यावेळेला सुद्धा माझ्या बरोबरीचं कोणीच नव्हतं. बरोबरीचं वाहणार अनमॅचेबल होतं,
माझ्यासारखी जी क्वालिटीज होती पूर्वीच्या जन्मामध्ये जी, किंवा त्या तिरछान योनीमध्ये जेव्हा जन्मलेले होते ऍज अ ऑक्स बुल म्हणून, एक बुल म्हणून जन्मलेले होते, तेव्हा जी क्वालिटीज त्या बुल मध्ये होते ना, बरोबरीचे कोणीच नव्हतं. राईट. आणि ते तेव्हा त्या स्टोरीला सुरुवात करतात. ठीक आहे, प्लीज नेक्स्ट. येस. देन अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जं कारोन्ते बोधिसत्व गो योनियं पटिसंधिं गणी. राईट. जेव्हा पूर्वी काळी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा नावाचा राजा राज्य करत होता, तो बोधिसत्व आहे ना, गो योनियं म्हणजे काय, हे ह्याच्यामध्ये बैल रूपामध्ये गो योनींमध्ये ते काय करतात, जन्म घेतात. राईट. आता नंग सामिका तरुण वच्चक काले येव एक किस्सा महल्लिकाय घरे वसित्वा तस्सा निवास वेतनतो परिच्छिंदित्वा अदंसून. मग त्याचा जो स्वामी होता हा या बछड्याला, जेव्हा तो बछडा असं लहान, तेव्हा त्या तरुण बछड्याला काय करतो, एका वृद्ध महिलेकडे देऊन टाकतो. का? कारण की त्या वृद्ध महिलेकडे तो त्याचा जो स्वामी असतो, मालक असतो, बऱ्याच वर्ष किंवा बऱ्याच काळ तिच्याकडे राहिलेला असतो, पण तिला काहीतरी द्यावं घर खर्चासाठी, किंवा तिच्या घरी एवढा वेळ राहिलो म्हणून तो काय करतो, आपला जो बैल असतो ना, हा बुल, हा तिला देऊन टाकतो. मुलं बरं, माझ्या नंतर आता तूच ह्याला सांभाळ. ओके, अशा प्रकारे. सा तं यागो भत्ता देहे पटीत जग्गमाना पुत्त ठाणे टपेत्वा वटेस. पण ही जी वृद्ध महिला असते, या छोट्याशा बछड्याला, जे यंग बाळाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळते, नर्चर करते, योग्य त्याला खायला देते, बरंच काय. बघा तुम्ही फोटोमध्ये पण बघत असेल ती किती त्याचं नर्चर करते, त्याला हवं त्या देत असते, एकदम आपल्या स्वतःच्या मुलासारखं तिला सांभाळत असते. सो आईका काळकोत्वे नामं पय्यायित. मग त्याचं नावच पडलं की आईका म्हणजे वृद्ध महिलेचा या फार आजीचा काळू आहे ना, असं बैलचा रंग काळा आहे, म्हणजे आजीचा काय आहे, काळू, असं तिचं नाव पडलं. आईका काळको असं तिचं नाव पडलं. ओके, नेक्स्ट. वयपत्त च अंजनवन्न हुत्वा गामगोणे ही सद्दिं चरती शीलाचार संपन्नो अहोसी. जेव्हा त्याचं वय वाढतं, जेव्हा तो आय मीन तरुण, थोडासा वयस्कर होतो, वयस्कर म्हणजे एकदम यंग, एकदम तरुण असा, तेव्हा तो अंजन वर्ण, अंजन म्हणजे काजळ प्रमाणे तो ब्लॅक असतो एवढा. आणि गावातल्या इतर गामगोणे, गोण म्हणजे काय, बैल, इतर बैलांसोबत काय करतो, तो राहत असतो. म्हणजे आता एवढा मोठा बैल आहे, म्हणजे चरण्यासाठी इतर बैलांसोबत तो जायचा वगैरे असं बाहेर. आणि शीलाचार संपन्न होता, शीलवान होता इन शॉर्ट. राईट. गामदारका सिंगे सोपी कण्णे सोपी गलेपी गहेत्वा ओलंबंती. म्हणजे काय करायचे, जे गावातली लहान मुलं होती ना, ती काय करायचं, त्याचे शिंग पकडायचे, शिंगांसोबत खेळायचे, कानासोबत खेळायचे, गळ्यात पडून मध्ये असे खेळायचे, खेचायचे त्याला, मस्ती करायचे. नंगोट ठेपी गहेत्वा किळंती. राईट. शेपूट पकडून पण द्यायचे, म्हणजे बऱ्याचशे, म्हणजे तो एकदम मुलांसोबत, लहान मुलांसोबत एकदम फ्रेंडली होता. म्हणजे लहान मुलं त्याला त्रास, म्हणजे एवढा मोठा बैल बघा, तो बैलाचं वर्णन इथे ऍक्च्युली केलं नाही आहे की तो बैल दिसायला कसा आहे, पण इथे असं सांगण्याचा अभिप्राय एवढाच आहे की तो बैल भरपूर मोठा, शरीराने व्यवस्थित एकदम. आणि कारण की तो पुढे जो काय करतोय ना, त्यावरून आपल्याला कळलं पाहिजे की तो बैल शरीराने कसा धडधाकट असेल. राईट. एवढा धडधाकट असलेला बैल मुलांशी एकदम फ्रेंडली आहे. राईट. येस. पीठीएमपी निसिदंती, मुलं त्याच्या पाठीवरती बसायचे, म्हणजे तो फ्रेंडली होता. शिलाचार संपन्नाचा अर्थ पुढे त्याला जस्टिफाय केला की शिलाचार कशा प्रकारे. राईट. सो एक दिवसां चिंतेसी, एक दिवशी तो विचार केला, मय्यंग माता दुःखता मग पुत्र ठाणे ठपेत्वा दुःखेन पोसेसी. माझी ही जी आई आहे ना,
आई म्हणजे त्या वृद्ध महिलेला तो उद्देशून बोलतो आई म्हणतोय, कारण की ते आपल्याला ती जी वृद्ध महिला त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळते आहे, पालन पोषण करते आहे. की आईकडे पैसे नाही आहेत, ती गरीब आहे, राईट. पण तरी पण आपल्याला आपल्या मुलासारखं त्या बैलाला ठेवलेले आहे. तो विचार करतो, त्याच्या मनात कुठेतरी ते कंपन पावलं की नाही आईच्या प्रती, की ती जी करुणा तिला मिळाली त्याचं परतफेड कसं करावं, तर त्या त्या बैलाच्या मनात येते की मी या परतफेड कसं करणार त्याचं, की जे काय तिने मला माझ्यावरती दया दाखवली, मला जे प्रेम दिलं त्याचं मी परतफेड कसं करणार. बघा किती त्याचं इनोसेंट माइंड आहे त्या इव्हन त्या प्राणीचं सुद्धा. मला काय करायचं आहे, मला सुद्धा हे परतफेड करायचंय, मला सुद्धा काय करायचंय, त्या त्या आईला सुद्धा रिटर्न काहीतरी द्यायचंय, राईट. मग तो विचार करतो, यन्नु नाहं भतिंकत्वा इमं दुग्गत भावतो मोचयंती मोचयंती, राईट. का नाही मी सुद्धा कमवू, जेणेकरून मी काय करेल, या आईचे सर्व पुअरनेस जे आहे ना नष्ट करेल. त्या पुअरनेस पासून काय करेल, तिला मुक्ती मिळेल, जी गरिबीपासून मुक्ती मिळेल असं. सो ततो पठ्ठाय पतिं भतिं सॉरी तो सो ततो पठ्ठाय भतिं उपधारयतो चरते. याच विचाराने तो काय करू लागला, आता तो विहार करू लागला, म्हणजे फिरायला लागला इकडे तिकडे, की कुठे मला इन्कम सोर्स मिळेल का, राईट. आता डोक्यात एवढं फिट झालं की मला आईचं काय करायचं, परतफेड करायची आहे, तिला कशा ना कशी तरी मदत, तिचं गरिबी हटवायची आहे. बैल विचार करते आणि तो या विचाराने काय करू लागला, फिरू लागला. येस, नेक्स्ट. आता एक दिवस एको सत्वाह पुत्तो पंचही सकट सतेही विषमतित्तं संपत्तो तस्य गोणा सकटानी उत्तारेंतु न सकते, राईट. मग देन वन डे, मग एक दिवशी काय झालं, एक व्यापारी, राईट, व्यापारी काय करू लागला, तो त्याला क्रॉस करायचा आहे आपल्या 500 बैलगाड्यांसोबत तो प्रवास करतोय. पण त्याचं काय झालं की एका रस्त्यामध्ये काय झालं, त्याची गाडी एकही गाडी पुढे जाईना, म्हणजे सुरुवातीची जी गाडी तीच अडकली, ती का पुढे जातच नाही, आणि त्याच्या मागे अजून 499 गाड्या काय होल्या, अडकल्या, राईट. जातच नाही गाडी, म्हणजे अडकली गाडी, चिखलामध्ये अडकलेली आहे, मातीमध्ये अडकलेली आहे. खूप प्रयत्न करतोय, त्याचे बैल आहेत ना खूप प्रयत्न करत आहे, पण ती गाडी काय हलेना. ओके. पंचसु सकट सतेसु गोण युग परंपराय योजिता एकंपी सकट उत्तारेतून ना सखींसु. बरोबर आहे, एकही गाडी पुढे जात नव्हती, एकही बैलाला किंवा किती बैलांच्या युग परंपरा जोड्या जोड्या लावून तरी ते चार हे केलं ना. गोणा युग परंपरा आहे म्हणजे काय, गोणांच्या म्हणजे बैलांच्या जोड्या, युग म्हणजे जोड्या, परंपरा म्हणजे असे क्रम लावले तरी सुद्धा काय होते, एक गाडी हलत नाही. बोधिसत्वपी गाम गुणेही सदिंग तथ्य समीपे चरेते. अशाच वेळेला बोधिसत्व काय होतं, चरता चरता त्या जवळच्या त्या ठिकाणी आला. ओके, प्लीज नेक्स्ट. येस. सप्त वाह पुत्तोपी गोस सुत्त वत्तिकोण. हा जो गाडी वाहणारा व्यापारी आहे किंवा गाडी वाहणारा समजा, हा गोसुत्त वित्तको आहे. गोसुत्त वित्तको म्हणजे काय, चांगला बैल ब्रीड कोणता असतं त्याचा जाणकारी एक्सपर्ट आहे तो, त्याचा की त्याला माहिती आहे की कोणता बैल चांगला, कोणता बैल नाही चांगला, कोणती ब्रीड चांगली आहे या कामासाठी, कोणती ब्रीड नाही चांगली, त्याला माहित आहे याबद्दल. असा आहे तो गोसुत्त वित्तको. सो तो विचार करतो, अत्थिनोखो एत संगुंडंग अंतरे इमानी सकटानी उत्तरेतून समर्थो ऊस भाजीनो. कोणीच नाही का की असा बैल तो चांगल्या ब्रीडचा आहे, तो चांगल्या ब्रीडचा आहे आणि जो काय करेल, हे आपली जी कॅरेव्हॅन आहेत किंवा जे काही गाड्या आहेत ते काय करेल, क्रॉस ओव्हर करेल. उपधारय मानो बोधिसत्ता दिसतो. असाच विचार करता करता म्हणजे तो नजर फिरवतो इकडे तिकडे, कुठला चांगल्या ब्रीडचा बैल आहे का आजूबाजूला, राईट. माझे जितके पण बैल आहेत ते नाही दिसत त्याला चांगले. ओस
आजानीय, राईट. ऊसभ म्हणजे काय, बैल. आणि आजानीय म्हणजे काय, चांगलं ब्रीड, राईट, चांगलं ब्रीडचं. तर त्याला बोधिसत्व दिसतं, जो बैल, ब्लॅक बुल. अयं आजानियो सखी सती मय्यं सकटानी उत्तारेतुं कोनुखो असं सामिको ती म्हणजे काय, की हा जो चांगल्या प्रतीचा बैल आहे ना, हा याच्याकडून काय पॉसिबल आहे, हा केपेबल आहे माझ्या सर्व गाड्यांना काय करायला, क्रॉस ओव्हर करायला. कोण आहे ह्याचा स्वामी, ओनर कोण आहे याचा? कोणतरी जवळपासच्या गोपालकाला, म्हणजे चरवणाऱ्याला, म्हणजे जो गुरांना हे करतोय, त्याला विचारलं कोण आहे का स्वामी, हा जो बैल आहे हा चांगल्या ब्रीडचा दिसतोय, ह्याचा मालक कोण आहे? तर तो रिप्लाय देतो, कोण खो भो इमस सामिको अहं इमं साटके योजित्वा सकटेसु दारितेसु वेतनं दस्सामि. तर कोणी जर याचा स्वामी असेल, तो गोपालक पण जोरात बोलतो, कोणी त्याचा स्वामी असेल, सॉरी आय मीन तोच साटक सत्यवाह पुत्र रिपीट करतोय स्वतःचं वाक्य, की कोण ह्याचा स्वामी आहे, आणि जर त्यांनी मला ह्या जर बैल दिला माझ्या या कामासाठी, तर मी काय देईल त्याला, प्रॉपर वेजेस देणार, वेतन देईल त्याला व्यवस्थित. ओके, असं त्यांनी काय केलं, डिक्लेअर केलं. नेक्स्ट, ते आहसू, तो म्हणाला, ते म्हणाले, गहेत्वा नंग योजेत नक्ती इमस्मिंग ठाणे सामिकोती, राईट. घेऊन जा ह्याला, काय करा तुम्ही, यूज करा ह्याचा, राईट. काय करा ह्याला, तुम्ही तुमच्या जोताला बांधायला, बैलगाडीला बांधायला, आणि ह्याचा काय करा, वापर करा. जर तो स्वामी असेल त्याला आम्ही पण देऊ पैसे. आता तुझा स्वामी काय आहे इथे, म्हणजे नाही, आता आजूबाजूला पण नाही आहे, तुम्ही काय करा, तुम्ही घ्या तुमचं काम करायला. सोनंग नासायंग रज्जुकेन बंधित्वा आकड ढेनतो चाले तुम्ही नास. मग काय केलं, हा जो माणूस आहे कॅराव्हॅन वाहणारा, हा काय करतो, त्याला बांधायला घेतो, ते नाकाला वगैरे बांधतो वगैरे, आणि त्याला रस्सी खिचतो. पण हा जो आहे ना बैल, हा जो बोधिसत्व जो आहे ना, हा काय जागेवरून हलत नाही, राईट. त्याला ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो काय हलत नाही, चालण्यासाठी तयार नाही, पुढे येण्यासाठी तयार नाही, राईट. बोधिसत्व खीर भतिया कथिताय गमिसामीती न अगमासी, राईट. जर पैसे देत असेल तर मी येईल असा विचाराने तो नाही जात आहे. जर ह्याने जर डिक्लेअर केला की तो मला पैसे देईल, तरच मी काय होणार आहे, पुढे जाईल, प्रोसीड करेल पुढे, राईट. सत्यवाह पुत्तो तस्साधिपायं नत्वा, तो जो सत्यवाह काय, तो ऑलरेडी कसा आहे, एक्सपर्ट आहे ऑक्सचा, राईट. ब्रीड कशी असते, चांगली असते, तो त्यांनी त्याचं मनाचं समजून घेतलं. तस्साधी पाय म्हणजे काय, की त्याचं इंटेन्शन जाणला तो, की बाबा हा आहे ना, ह्याला जोपर्यंत मी डिक्लेअर नाही करेन की तुला मी पैसे देईल कामाचे, तोपर्यंत हलणारा नाही. म्हणून तो पुढचं वाक्य म्हणतो, सामी तया पंचसु सकटसतेसु उत्तारितेसु एकैकस्य सकटस्य द्वे द्वे कहापणे भतिं कत्वा सहसंग दसामिती. काय बोलला, तुझ्या स्वामीला मी काय करेल, या 500 कॅरव्हॅन जर तू इथून काय करशील, क्रॉस ओव्हर करशील ना, त्या पलीकडे नेशील ना, तर मी एका बैलगाडीच्या मागे काय देईल, 2-2 कहापणे देईल. म्हणजे काय, की प्रति 2 कहापणे देईल. म्हणजे असे मिळून 500 त्याच्याकडे आहेत गाड्या, तर तू एक गाड्या जर 500 गाड्या देशील, तर मी तुला किती देईल, 1000 कहापणे देईल, सोन्याचे नाणं देईल, 1000 सोन्याचे नाणं देईल. तदा बोधिसत्व स्वयमेव अगमासी, तेव्हा बोधिसत्व स्वतः निघाला, म्हणजे गेला तिकडे, राईट. आता ना पुरीम सकटेसु योजिन्सु, मग त्याला
प्रथम गाडीच्या पुढे लावण्यात आला. जी एकदम फ्रंट मध्ये जी गाडी होती, जी फर्स्ट होती, जी अडकली होती, त्या गाडीला बांधलं. आणि मग आता ना एक वेगेनेव उखी पित्वा थले पटिता पेसी. त्याने एकाच दमात काय केलं, त्या बैलगाडीला काय केलं, जमिनीवरती आणलं. म्हणजे चिखलात अडकलेलं होतं बघा, एका जोरात, एक वेगेनेव म्हणजे काय, एकाच दमात, म्हणजे एक फुल फोर्स मध्ये काय केलं, जमिनीवरती आणलं. येतून पाये ना सब सकटानी उत्तारेसे. अशाच प्रकारे इन द सिमिलर वे काय केलं त्यांनी, सर्व गाड्यांना काय केलं, 500 गाड्यांना त्यांनी काय केलं, एक एक करून काय केलं, बाहेर काढलं. राईट. आणि पलीकडे नेलं. ओके, क्रॉस वर केलं. नेक्स्ट, सत्त वाह पुत्तो एकेकस्य सकटस्य एकेकं कत्वा पंचशतानी भंडिकं कत्वा तस्य गले बंदी. आता हा जो आहे ना सत्यवाह पुत्तो, याने काय केलं, ह्याने प्रति एकच कहापानं जोडलं. म्हणजे काय, जिथे त्याला 1000 कहापानं देण्याचं त्याने प्रॉमिस केलं होतं, तिथे तो काय करतोय, फक्त 1000 कहापाने त्याकडे 500, म्हणजे निम्म पेमेंट आता देतोय तो. आणि काय विचार करतोय की, आणि गळ्यात बांधतोय त्याच्या, बाबा हे जर तुझे पैसे आहेत ह्यामध्ये, त्या गळ्याला बांधतोय. आणि त्या बोधिसत्वाला कळतं की ह्याने काय केलं, मला हाफच पेमेंट केलेलं आहे. सो अयं मय्यं यथा परिच्छिन्न भतिं न देती न दानिस गंतुं दसामीती. काय बोलतं, ह्याने काय मला जेवढा प्रॉमिस केलं होतं तसं तो काय मला पेमेंट देत नाही आहे. जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत मी यांना जाऊन देणार नाही. असं बोलून तो काय करतो, पुन्हा जिथे फर्स्ट गाडी उभी होती, म्हणजे क्रॉस ओव्हर केल्यानंतर तिथे जाऊन उभं राहतं. राईट. हा, येस. अपेनेतून वाय म्हणतापी नंग अपेनेतून ना सख्य. त्याला हलवणं, त्या बैलाला त्याच्या मर्जीशिवाय हलवणं सर्वांना कठीण जातात. म्हणजे हा जो बोधिसत्व आहे, त्याने बोलले की जोपर्यंत मला पूर्ण पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत मी काय करणार नाही, हलणार नाही. आणि बऱ्याच लोकांनी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला पण तो हलला. राईट. सप्तवाहपुत्र जो आहे कॅरवॅन व्यापारी, तो विचार करतो, जानाती मय्ये सातनो भतिया उन भावते. हा जाणतो की ह्याला काय मिळालंय, ऊन म्हणजे कमी. जे काय भत्त मिळालंय ना त्याला, भत्ता जे आपण म्हणतो ते कमी मिळालंय, हा जाणतो. म्हणून हा काय होत नाहीये, जात नाही आहे, हालत नाही आहे. एकस्मिन् सकटे द्वे कत्वा सहस्र भंडिकन बंदित्वा अयं ते सकटु तरण भत्तींती. काय केलं आहे तो, पुन्हा काय करतो, बरोबर पेमेंट देतो. 1000 कहापण बांधून तो त्याला बरोबर देतो. हे बघ बाबा तुझ्या बरोबरीचं, म्हणजे तुझ्या काय, तुला जे तू एक्सपेक्टेड होते ते तुझी सॅलरी, आय मीन वेजेस तुला मिळाला. राईट. देन हा, हे तुझे काय पेमेंट आहे, तू काय केलास, तुझ्या कामाचे तुझे पैसे हे घे. राईट. सो ते अनुबंधित, नाही मॅडम ते प्रिव्हियस क्या, थोडं राईट. हा, येस. हा, आणि तो गळ्यात बांधतो. सो सहस्र भंडिकांग आदाय मातु संतिकांग गमास. जेव्हा त्याला मिळतं, हे बरोबर वेजेस मिळतात त्याला, तर तो आईकडे जातो, त्याच्या जी वृद्ध महिला आहे त्याकडे जातो. गामधारका ठीक नामेतंग अय्या काळ कसं गलेती बोधिसत्वस्य संतिके आगज्यते. आणि जी गावातली लहान मुलं असतात ना, या बैलाच्या गळ्यात काय अडकलेलं आहे असं विचार करून काय होतं, त्या बोधिसत्वाकडे जवळ जातात. नेक्स्ट. सो ते अनुबंधित्वा दूरतो पलापेंतो मातु संतिकं गतो. आणि तो जो बोधिसत्व आहे या काळिक, तो काय करतो, आई जिथे आहे तिथे जोरात धावत पळत जातो. राईट.
पंचन्नं पन सकट सतानं उत्तारितता रत्ते ही अख्खी ही किलंत रूपो पयंता. आणि जेव्हा त्याची आई त्याला बघते त्या बैलाला, जेव्हा ती वृद्ध महिला बघते की हा काय करून आलाय, 500 बैल ओढून आलेला आहे, 500 बैलगाडा खेचून आलेला आहे, त्याचे डोळे थकलेले दिसतात, त्याचं पूर्ण शरीर थकलेलं दिसतंय, असं बघते. आई का तसं गिवाय सहसथ विकंग दिसवा. त्याला ते काय बघते, पाकिट बघते, म्हणजे गळ्यात एक त्याच्या सगळे कॉइन्स ठेवलेले असतात ते बघते. तात अय्ये कलंग लद्दाती कहंग सॉरी अयंग ते कहंग कहंग लद्दाती. बाळा है ना, तात म्हणजे माय चाइल्ड, हा, ओ डिअर वन, असं. हे कुठून आणला असतो, हे कुठून तुला प्राप्त झाले? गोपालक दारके पुच्चित्वा समर्थम सुत्वा. त्यात किंग अय्यंग जेव्हा 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 तिला सगळी स्टोरी कळते त्या लहान मुलांकडून, तेव्हा ती म्हणते तात किंग अहं तया लब्धपत्य जीवतु कामा किंग कारण एव रूपं दुःखं अनुभवसीति. म्हणजे बाळा किंवा ओ माय डिअर वन, राईट, की ही तू का केला असतो? हे सगळे पैसे कमवून मी, तुला काय वाटतं मी हे पैसे म्हातारपणासाठी साठवून ठेवले आहे? काय माझं कामाचं हे पैसे? ऑलरेडी म्हातारपण आलेलं आहे, या पैशाचं मी काय करू सांग? का तू एवढं दुःख भोगलास? राईट, असं ती बोलायला लागली. ती वत्वा असं बोलून ती बोधिसत्वाला उन्होदकेनं न्याप येतं, गरम पाण्याने त्याला आंघोळ घालते. सकल शरीरं तेलेन मख्यत्वा पानीयं पायित्वा सपायं भोजनं भोजित्वा जीवित परियोसानं सती बोधिसत्वेन यथा कम्मं गता. अशा प्रकारे काय करते ती, त्याला आंघोळ घालते गरम पाण्याने, आणि पूर्ण शरीराला काय करते, तेलाने त्याची मालिश करते, त्याला योग्य ते जेवण देते, राईट. आणि अशा प्रकारे काय करते, सुद्धा त्याची पुढे तिला आय मीन त्या बोधिसत्वासोबत काय करते, पुढचा वेळ व्यतीत करते, पुढचं जीवन व्यतीत करते, राईट. नेक्स्ट, सत्था न भिक्कवे तथागतो विधानेव समधुरो उभेपी असमधुरो येवाती. तथागत आताच थोडी आहेत युनिक, पूर्वी पण युनिकच होते असं. वत्वा इमं धम्म देशनं आहारित्वा अनुसद्धिं घटेत्वा अभिसंबुद्ध होत्वा इमं गाथा माह. अशा प्रकारे ते काय करतात, याच जोडीला पुढे काय करतात, अभिसंबुद्ध आय मीन पुढची गाथा ते म्हणतात, राईट. अशाच प्रकारे ते काय हायर नॉलेज साठी हायर नॉलेज गेन होतं, राईट. ओके, काय आहे, यतो यतो गरुधुरं यतो गंभीरवत्तनी तदासु कन्हं युज्यन्ति श्वासु तं वहते दुरंती. राईट, जेव्हा जेव्हा जड ते ज्योत जे आहे, योक जे बैलगाडीचं जड ज्योत जिथून तो नेला, तिथे काय होतं, रस्ता व्यवस्थित नव्हता, कठीण रस्ता होता. तदासु तरी सुद्धा त्या कन्हा जो आहे बैलाचं नाव, कन्हाने काय केलं, ते बैलगाडी काय केलं, पुढे नेलं, राईट, खेचलं त्याला. श्वासुतं वहते दुरंते, आणि तोच केवळ तो घेऊ शकला, वाहू शकला. तिथे बरेच होते पण ह्यालाच बांधलं आणि हाच नेऊ शकला. अशा प्रकारे ही गाथा आहे. आणि पुढे ह्याचं थोडं वर्णन दिसतं, कारण की बऱ्याच शब्दांचं कधी आपल्याला अर्थ मिळत नाही. जसं गंभीरवत्तनी काय आहे, तदास्तु काय आहे, तदास्तूचं पण ग्रामर मध्ये आपल्याला अर्थ मिळत नाही. अस्सू 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 बरेच अर्थ निघतात, पण या कॉन्टेक्स्ट मध्ये याचा अर्थ काय आहे, अस्सू म्हणजे काय, सु प्लस आस्सू, राईट. तर आपल्याला पुढच्या गाथ्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिसते. नेक्स्ट पेज. हा, तत्थ यतो यतो धुरन म्हणजे काय, येतो येतो वेअर किंवा फ्रॉम वेअर होता ऍक्च्युली अर्थ, पण इथे जेव्हा वेन असा अर्थ येतो.
ओके. जेव्हा गरुंग दुरंती यस्मिन यस्मिन ठाणे दुरंग गरु भार्यंग होती. ज्या ज्या ठिकाणी काय होतं, जड पण जात होतं त्याच्या खांद्यावरती, त्याबद्दल इथे येतो येतो गरुंग धुरण म्हटलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी तो जड सामान वाहून नेत. आइये बलिबद्धा, आइये बलिबद्धा उक्की पिंतू न सकत होते. आणि इतर जे बलवान जे होते बैल, त्यांना ते शक्य नव्हतं त्याला कॅरी करणं. म्हणून इथे एक फ्रेज, एक स्टॅन्झर आलेला आहे, येतो येतो गरु धुरण. ओके. येतो गंभीर वत्तीने. इथे असं गंभीर वत्त म्हणजे काय, बरेच अर्थ होतात त्याचे, पण इथे वत्ताचा अर्थ आहे रस्ता, गंभीर रस्ता, कठीण रस्ता, अडथळ्यांनी युक्त असा रस्ता. बघा पुढे येतं वत्तनीचा अर्थ काय आहे बघा. वत्तंती एतांती वत्तन. वत्तंती म्हणजे काय, वत्त जे आहे, जे रस्ता आहे. मग्गस एतंग नाम, जे मार्ग मात्र आहे. राईट, जे मार्ग मात्र आहे, मार्गाच्या बाबतीत आहे. यस्मिन ठाणे, ज्या ठिकाणी, उदक पाणी, चिखल, महंतताय म्हणजे कसं आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आहे. वा विसमच्छिन्न तटभावेन, आणि तट पण कसं त्याचं, किनारा सुद्धा, जिथे त्याला ओढून न्यायचं आहे ना, तर किनारा सुद्धा कसा आहे, उंचावलेला आहे. राईट. अशा ठिकाणी होतं नाही. तर तुम्ही आता इथेच आहे, तुम्ही विचार करा की कशा प्रकारे हा जो बैल आहे तो सीन कसा आहे, तो बैलगाडीत तो कोणत्या ठिकाणावर नेत आहे. राईट. जड ठिकाणावर, चिखलानी माखलेल्या अशा रस्त्यातून घेत आहे, जिथून पाय पण टिकू शकत नाही अशा ठिकाणी. आणि कुठे ओढत नेतोय, उंच ठिकाण. राईट. उंच इथे असा अर्थ नाही आलेला. विषम म्हणजे काय, की समान नसलेला, समान प्रकारे आच्छादलेला नसलेला, खडतर असं, वर खाली असं. ओके. देन थर्ड स्टॅन्झा, तदासु कन्हं युज्यन्ति इति. इथं असूंती निपात मत्थं. अस्सूचा इथे अर्थ आहे ना बघा, इथे अस्सूचा व्यवस्थित अर्थ दिला. अस्सूती म्हणजे काय, निपात मत्थं, मेअरली, ओनली. इथे अस्सूचा अर्थ काय, ओनली असा अर्थ आहे. राईट. म्हणून इथे तदासूचा अर्थ काय, तेव्हा केवळ कन्हालाच बांधतात. तेव्हा काय, केवळ कन्हालाच बांधतात असा अर्थ. तदा कन्हं युज्यन्ति अर्थ. यदा धुरं गरं होत, सॉरी, यदा धुरंच गरु होती, मग्गोच गंभीरो, जिथे जड आहे, मार्ग गंभीर आहे, तदा ये बलिबद्ध आपण येतो कन्हं एव युज्यन्ति ती उत्तम होते. आणि जेव्हा इतर बलिबद्ध बलवान जे इतर बैल आहेत त्यांना शक्य नसतं नेणं, पण ते केवळ शक्य होतं कन्हांच्या द्वारे. कन्हा या बैल, म्हणून कन्हालाच इथे बांधतात. अशा प्रकारे थर्ड स्टॅन्झा जातात. स्वासुतं वहते दुरंती एतापि अस्सुती निपातमत्तमेव सोतं दुरं वहन्ति इति हतो. तो इथे श्वास म्हणजे काय, सो प्लस अस्सू, केवळ तोच ते वाहून नेतो जड सामान. या अर्थाने काय आहे, श्वासुतं वहते दुरंती. ओके. अशा प्रकारे येतो येतो गरु धुरं, येतो गंभीरवत्तीने, तदासु कन्हं युज्यन्ति श्वासुतं वहते दुरं. राईट. ही स्टोरी खूप सुंदर आहे. राईट. जरी एकदम छोटी असली, जरी याच्यामध्ये जास्त सुपर नॅचरल, आय मीन तुम्हाला अट्रॅक्ट करतील असे काही अनयुज्युअल थिंग्स नसतील, पण यामध्ये किती एका जनावराला सुद्धा पे बॅक करण्याचे विचार येतात. राईट. कर्तव्याच्या प्रती, कर्तव्य ज्या व्यक्तीने आपल्यासोबत चांगलं वागलं त्याला परतफेड करावं लागतं, अशी भावना असलेला हा शीलवान बैल, बोधिसत्व गुण दिसतात हे चांगले. मेत्ता भावना दिसते, शील दिसतं, करुणाची भावना दिसते. राईट. त्याग, आय मीन वीर्य जास्त दिसतं, मेहनत, त्यासाठी लागणारी मेहनत त्याची, त्यामध्ये त्यासाठी लागणारे त्याचे कुशल विचार, त्याचं शिकण्यासारखं आहे. राईट. ही लहान मुलांसाठी खूपच सुंदर स्टोरी आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट स्टोरी. ओके. त्यावेळेला आय मीन त्यामध्ये पात्र कोण असतात,
एक महालिका जी असते ती उपलवन्ना असते, अय्या काळिक जे असतात ते बुद्ध असतात असं ते म्हणतात. ओके, एवढंच आहे. पुढचा आहे मुनिक जात वर्णन. यामध्ये या स्टोरीचं मोरल एवढं मी सांगू शकतो की एवढं म्हणजे बरेच काय अजून मोरल तुम्ही स्वतःहून ड्रॉ करू शकता. एक म्हणजे दुसऱ्यांची ईर्ष्या करायची नाही. या स्टोरीचं मोरल आय मीन मेन सब्जेक्ट मॅटर हाच आहे की ईर्ष्या करू नये इतरांची. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे. दुसऱ्यांची ईर्ष्या करू नये. कदाचित दुसऱ्या जे मिळत आहे ते खूप घातक आहेत आणि आपल्याला जे जेवढं मिळत आहे ते आपल्यासाठी खूप आय मीन पुरेसं आहे आणि आपल्यासाठी लॉंग लास्टिंग आहेत आणि आपल्या बेनिफिटसाठी आहे. ही स्टोरी त्याला उद्देशून बुद्धांनी सांगितलेली आहे. ठीक आहे, येस. तर आपण स्टार्ट करूया मुनिक जात वर्णना. येस, नेक्स्ट. तर स्टोरीची सुरुवात कशी ते गाथेच्या पासून होते. मा मुनिकस्स पिहयीति. राईट, गाथेची सुरुवात कशी होते, मा मुनिकस्स पिहयी, डू नॉट एनवी दी मुनिक. म्हणजे मुनिकाशी ईर्ष्या करू नकोस. मुनिक जो आहे ना त्याच्याप्रती ईर्ष्या करू नकोस असं बोलून बुद्ध इदं सत्थ जेतवने विहरंतु तुल्ल कुमारिका प्रलोभनं आरभ्य कथेसी. ओके, तर बुद्धाने ही जी स्टोरी आहे ना कोणाला उद्देशून, कोणाच्या प्रति उद्देशून म्हटलं आहे की तुल्ल कुमारिका प्रलोभनं, म्हणजे जे कुमारिका जी आहे, तुल्ल आहे, तुल्ल म्हणजे काय, ती हेल्दी आहे, तिच्या प्रती, तिच्याबद्दल म्हटलेलं आहे. कोणाला, एका मंकला, एका भिक्षूला म्हटलेलं आहे की बाबा ती तिचं नाच सोड. असं बुद्धाने सांगितलंय, बाबा तिचं काय कर, नाच सोड, तू तिच्या मागे जाऊ नकोस. आणि मग ती प्रिव्हियस स्टोरी बुद्ध सांगते की काय झालं होतं नक्की. ठीक आहे, पुढचं नेक्स्ट. येस, तर येस. तांग तेरसक निपाते चूळ नारद कस्सप जातके आविर्भविष्यति. आणि ह्यालाच असोसिएट एक स्टोरी आहे जी पुढे कंटिन्यू करण्यात आलेली आहे. आय मीन दुसऱ्या आपल्याला स्टोरी जातक क्रमांक दिसतो आणि जो इरिलेव्हंट आहे सध्या, पण तो कनेक्टेड आहे टॉपिक असं म्हणतात. मे बी सब्जेक्ट मॅटर सेम असेल किंवा ज्याला सांगितलेलं आहे मे बी तो कॅरेक्टर सेम असेल आणि मी त्या आजूबाजूला त्याला कम्पेअर नाही केलेलं आहे. ओके, पण इथे जे जातकाचा रेफरन्स आलेला आहे मे बी इट इज अ कंटिन्युअस स्टोरी किंवा सब्जेक्ट मॅटर सेम आहे किंवा त्या व्यक्तीला उद्देशूनच पुढे कंटिन्यू करण्यात आलेला आहे, पण त्याचा रेफरन्स वेगळा आहे. ओके, म्हणजे त्रिपिटकामध्ये वेगळं भेटेल, तिथे तुम्हाला दिसलंच होतं. ओके, सत्तापनतं भिक्खू. सत्ता त्या भिक्षूला विचारतात, सच किरतं भिक्खू उखंठितोसिती. बुद्ध त्या भिक्षूला विचारतात, खरंच काय रे तू वैतागला शासनामध्ये, म्हणजे माझ्या शासनामध्ये. आणि मेनली बुद्ध माझ्या शासनामध्येच विचारतात की माझ्या शासनामध्ये वैतागलास का. आम बनते ते, हो बनते, मला आता काय पुढे कंटिन्यू करावं असं वाटत नाही. किंग निस्सायाती, कशामुळे, काय झालं असतं, कारण काय त्याचं. तुल्ल कुमारिका प्रलोभनं, काय करायचं, तुल्ल कुमारीकडे काय होतंय, मला आकर्षण होतंय. राईट, ओके, त्याचं असं आहे म्हणणं. सत्ता मग पुढे कंटिन्यू करतात. भिक्खू ऐसा तव अनर्थकारिका उभेपी त्वा इमिसा विवाह दिवसे जीवितक्षयं पत्वा महाजनस्य उत्तरी भंग भावं पत्तोती वत्वा अतितं आहारे. बुद्ध काय म्हणतात, अरे बाबा ते तुझी नाश करणारी आहे, तुझी भला करणारी, तुझं भलं करणारी नाही, ते तुझा नाश करणारी आहे. पूर्वी सुद्धा नाश केला, आता सुद्धा नाश करणार. पूर्वी कशा प्रकारे नाश केलं होतं, अरे पूर्वी तिने जेव्हा त्याचं लग्न होतं, म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये जेव्हा ते लग्न होतं त्या लग्नामध्ये तुला कापून काय केलं होतं, सगळ्यांना जेवण वाढलं होतं. ओके, म्हणजे तुला कट करून तिच्या लग्नामध्ये जेवण वाढण्यात आलं होतं. आणि आता सुद्धा काय होईल, असंच काहीतरी. उत्तरी भंग भाव म्हणजे काय, साईड डिश, जे मेन कोर्स नंतर असतं, जसं खायचं.
असं तुला फ्राय करून मस्तपैकी सगळ्यांना जेवण वाटलं होतं तुझ्या लग्नामध्ये. ओके, असं. नेक्स्ट. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जं करोन्ते बोधिसत्व एकस्मिन् गामके एकस्य कुटुंबिकस्य गेहे गोयोनियं निपति महालोहितोति नामेन कनिष्ठ भातापिस्य चूळलोहितो नाम आहोसी. बघा चित्र पण तसंच आहे, त्याने चूज केलेलं आहे. राईट. तर बोधिसत्व पूर्वीच्या ह्याच्यामध्ये प्रिव्हियस लाईफ मध्ये जेव्हा ब्रह्मदत्त वाराणसीमध्ये राज्य करत असताना हा बोधिसत्व पुन्हा गो योनीमध्ये म्हणजे बैल म्हणून जन्माला येतो आणि त्याचं नाव असतं महालोहित म्हणजे ग्रेट रेड, लाल कलर. हा, लोहित म्हणजे काय, लाल कलर, महान लाल कलर असा किंवा गडद रंग असं त्याचा, गडद लाल असं. आणि त्याला लहान भाऊ असतो, त्याच्या भावाचं नाव असतं चूळलोहित. ओके. हे दोघं तैव द्वे भातिके निस्साय तस्मिन कोले कम मधुरम वर्तन्ति. हे दोघं जण भाव काय कठीण काम करायचे, म्हणजे वाहन कॅरी करणं, शेतात काम करणं, राईट, जे काही जड कामं असायचे ना यांच्याकडून करण्यात यायचे या दोन बैलांकडून. बरोबर आहे. तस्मिन पण कोले एका कुमारिका होती, पण त्याच फॅमिलीमध्ये त्यांची एक मुलगी होती. फॅमिलीमध्ये आता हे फॅमिलीतले हे पशु आहेत, राईट, पण त्याच फॅमिलीमध्ये एक कुमारिका होती आणि तिचं लग्न ठरलं होतं एका दुसऱ्या गावातल्या मुलाशी, आहे ना. तंग एको नगरवासी कुलपुत्र अत्तनो पुत्रस वारेसी. वारेसी म्हणजे काय की स्थळ आलं होतं. वारेसीचा अर्थ होतं स्थळ येणे, राईट. आणि त्याचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाचा कार्यक्रम होणार आहे आता या घरी. ओके. नेक्स्ट. तस्सा माता पितरो कुमारिकाय विवाह काले आगतानं पाहुणकानं उत्तरी भंगो भविष्यति. ती विचार काय करते, त्या मुलीची आई वडील काय विचार करतात की आपल्या मुलीचं लग्न आहे, पाहुणे येणार आहेत, तर पाहुण्यांसाठी काहीतरी स्पेशल डिश पाहिजे की नको. तर या विचाराने काय करत असतात, यागुपत्तन दत्वा मुनिकं नाम सुकरं पोसेसी. तर अशाच प्रकारे ते काय करतात, चांगल्या चांगल्या प्रकाराचे जेवण, यागुपत्तन म्हणजे काय, चांगलं जेवण, भात वगैरे जे काय राईस वगैरे असेल त्याला चांगल्या चांगल्या प्रतीचं अन्नधान्य त्याला प्रोव्हाइड करतात. आणि त्या डुकराचं नाव काय असतं, मुनिक. त्या डुकराचं नाव काय असतं, मुनिक. हे दोन बैल, महालोहित आणि चूळलोहित, आणि हा जो डुक्कर मुनिक, राईट, त्याला पाहून तंग दिसवा चूळलोहितो भातरंग पुच्छी इमस्मिन कुले कम दूरं वर्तमान आम्हे द्वे भातिके निस्साय वर्तती. इमे पण आम्हाकं तीन पलाल आदि नेव देन्ति सुकरम यागुपत्तेन पोषन्ति केनुको कारणेन एसा अत्तंग लभतीति. तुम्हाला वाचूनच कळलं असेल की तो चूळलोहित काय आपल्या भावाला विचारतो की या फॅमिलीमध्ये काय ते गडबडच आहे बाबा, मेहनत आम्ही करतो दिवस रात्र आणि आम्हाला काय ते घासपूस देतात, ते पण कसं आहे, फ्रेश पण नाही आहे, सुख आहे, राईट. आणि या डुकराला चांगलं चांगलं जेवण देत आहेत. काय कारण असेल हिला सगळं मिळतंय, कोणत्या कारणामुळे हिला सगळं मिळत असेल. आता स भाता दात दात चुळलोहित मात्वांग येत स भोजनं पियई अयं सुखरो मरण बत्तंग भुजंती. बरोबर आहे. मग तो मोठा भाऊ काय बोलतो की डिअर ब्रदर, हा चुळलोहित म्हणताय की तू त्याच्या भोजनाकडे ना ईर्ष्या करू नको, त्या भोजनाकडे पाहू पण नकोस. हा जो डुक्कर आहे हा काय करतोय, मृत्यूचं जेवण खात आहे, राईट. हे जेवण त्याला मृत्यूकडे नेणार आहे. एतिस्सा ही कुमारिकाय विवाह काले आगंतानं पाहुणकानं उत्तिरभंगे भविष्यति इमे एतं सुकरं पोषन्ति एतो कति पाहच्चे नेव ते मनुष्या आगमिष्यन्ति अतनं सुकरं पादेषु गहित्वा कड्डेंता हेट्ट मंचंतो निहरित्वा जीवित खैं पावेत्वा पाहुणकाय सूप व्यंजनं करियमानं पसिष्यसीति. राईट. मग काय होतं, जेव्हा तिचं वेडिंग डे जवळ येते, वेडिंग डे आलं, पाहुणे आले, तेव्हा याच चांगल्या खाणाऱ्या डुकराला काय तर ओढत पाय बांधून नेतात, राईट. आणि काय करतात,
त्यांच्या समोर या दोन भावाच्या समकालीन जीव घेतलं येतं आणि त्याचं पीसेस होताना बघतात आणि त्या पीसेस वेगवेगळ्या व्यंजनामध्ये त्याचा कसा वापर होतात ते सुद्धा बघतात आणि बोलून हे सगळं बघून गाथा म्हणतात, पुढील गाथा. मा मुनिकस्स पिहई आतुर 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 अन्नानी भुंजंती अप्पोसुको भूसन खाद एत दीघायु लखनंती. राईट. काय म्हणताय की मुनिकाचं काय करू नको, ईर्ष्या करू नकोस, त्याचं अन्न कसं आहे, मृत्यूचं आहे. आपलं जेवण आहे ना जरी अल्प सुखाचं असलं तरी काय दीर्घ आयुष्याकडे नेणार आहे. त्यासाठी आता आपल्याला बरेच यामध्ये आतुर अन्न म्हणजे काय माहित नाही आहे, अप्पोस सुको याचा अर्थ नाही माहित आहे ना, तर त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन त्याला हे एलॅबोरेट केलंय पुढे त्याला. येस, नेक्स्ट प्लीज. हा, तत्थ मा मुनिकस्य पिहयिति चा अर्थ आहे की मुनिकस्य भोजने पिहंग मा उपद्याय, म्हणजे काय मुनिकाच्या मुनिक जो जेवण खात आहे त्याप्रती ईर्ष्या उत्पन्न होऊ नये म्हणून म्हटलेलं आहे. राईट. एस मुनिक सुभोजन भुंजंती, असा पण नको विचार करू की हा जो मुनिका आहे ना चांगला चांगला जेवतोय, अशा प्रकारचे विचार मनात आणू नकोस. राईट. कदा नको हा एवं सुखित भवय, असा पण विचार करू नको की अशा प्रकारे जेवण मला मिळू. अशा प्रकारे हे स्टॅन्झा म्हणण्यात आला आहे की मा मुनिकस्य पिहई, अशा प्रकारचे विचार मनात येऊ नये की बाबा ह्याला जे सुख मिळत आहे ना ते मला सुख मिळव. राईट. ह्याला किती चांगलं चांगलं जेवण मिळतं, अशा प्रकारचे विचार येऊ नये माझ्या मनामध्ये, म्हणून म्हणत आहेत मा मुनिकस्य पिहई. देन काय आहे, हा येस, अय्यही आतुर अन्नानी भुज्यती. आता ही जी सेकंड स्टॅन्झा याचा अर्थ काय आहे, आतुर अन्नानी म्हणजे काय, मूळ मरण भोजनाने, मृत्यूचं भोजन. अप्पोसुको भूसं खादंती तस्य भोजने निरुत्सुक होतं अत्तानं लब्धं भूसं खादन, म्हणजे काय आहे की आपलं अप्पोसुको भोजन खादंती म्हणजे त्याचं भोजन कसं आहे, भोजन आहे काय आमचं जरी जरी काय असेल एवढं स्पेशल नसेल ना तरी काय आहे ते आपल्यासाठी काय आहे, चांगलं आहे. कसं आहे आपल्याकडे, आपल्यासाठी काय आहे, चांगलं आहे. जरी ते टेस्टलेस असेल, जरी ते बघण्यासारखं पण नसेल ना तरी पण ते जेवण कसं आहे, चांगलं आहे. एतं दीघायु लखनंती, एतं दीर्घायु भावाचं कारण का दीर्घायु, कारण की त्यामध्ये लक्षण आहेत तसे दीर्घ आयुष्य देणारं लक्षण आहे त्यामध्ये, म्हणून ते जेवण चांगले व्हावं आपल्यासाठी. असं. ततो ततो न चिरस्य एवं ते मनुष्य आगमिन्सु मुनिकं घातेत्वा नानपकारेही पचिस्व बोधिस्स चुळलोहितं आय. जेव्हा दीर्घायुष्य का आहे, कारण की बघितलंस ना तू किती वेळ लागला त्याला कापायला, किती वेळ लागलं, ते किती दिवस तो जेवला असेल, तो आठवडाभर जेवला असेल, 2-3 दिवस जेवला असेल, एवढा कमी पिरियड मध्ये त्याला तेवढं सुख मिळालं आणि ते कमी पिरियडचं सुख किती घातक ठरलं त्यासाठी. राईट. मग म्हणतो चुळलोही त्याला म्हणतात जिठ्ठो ते तात मुनिक होते. बघ तात म्हणजे काय, डिअर वन, बघ त्याला कसं कापण्यात आलं, बघ कसं जिठ्ठो ते तात मुनिक होती, बघ त्याला काय झालं झालं त्याचे. दिठ्ठन मे भातिका मुनिकांच भोजन फळ, मी पाहिलं मुनिकाचं जे भोजनाचं फळ पाहिलं मी, त्याला जे जेवण मिळतं ते फळ स्वरूप पाहिलं, काय झालं त्याचं. एतस भोजन तो सतगुणेही, आपलं जे जेवण आहे ना त्यामध्ये काय आहे, 100 गुण आहेत, 1000 सतगुणेनं सहस्र गुणेनं, 100 गुणांनी 1000 गुणांनी अमाकं आमचं तीन पलाल भूसमत्तमेव उत्तमंच, कसं आहे, उत्तम आहे. 1000 गुणांनी उत्पन्न, 100 गुणांनी उत्तम आहे, 1000 गुणांनी उत्पन्न आहे. राईट. अनवज्जनचं आहे, अनवज्जनचं म्हणजे कोणाला दोष उत्पन्न होणार नाही असं आहे. राईट. हा, ब्लेमेबल नाहीये. राईट. सत्ता एवं खोतम भिक्खु पुपैहि इमं कुमारिकाय निस्साय जीवित खायं पत्वा महाजनस्य
उत्तरीभंग भावं गतोती इमं धम्मदेशनं आहारित्वा सच्चानी प्रकाशाचे. अशा प्रकारे बुद्धाने सर्व पुढे सांगून काय केलं, त्याला सत्य प्रकाशित केलं. सच्च परियोसाने बघून उखट्टीत झालेला जो भिक्षू आहे ना, स्वतः पथी फले पतिष्ठासी सत्ता अनुसद्धीन घटेत्वा जातकं समोधानेचे. अशा प्रकारे काय करतात बुद्ध कंक्लूड करतात, तदा मुनिक सुकरो उत्कंठित भिक्खू आवसी. जो मुनिक सुकर होता, जो 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 डुक्कर होता मुनिक, तो हाच उत्कंठित भिक्षू होता. तुल्य कुमारी की तुल्य कुमारी ती मुलीचं लग्न, जी मुलगी विवाहित जी मुलगी होती ती आताची तुल्य कुमारिका. आणि चुळ लोहित आनंद आणि महालोहित पण अहं मेव अहोसिंती. राईट. अशा प्रकारे बुद्ध काय करतात, कंक्लूड करतात. किती शिकायला मिळते ही स्टोरी. ही जी स्टोरी किती शॉर्ट असली तरी पण संतुष्टी परमांग धनांग हीच सांगणारी आहे. राईट. संतुष्टी काय आहे, सर्वात मोठं धन आहे. राईट. राईट. अशाच प्रकारे आपली स्टोरी संपली. आय होप यू हॅव गेन समथिंग. आय होप this lecture was beneficial to you and to your children. May all beings be happy. बहुत सब मंगल. साधू साधू सर, खूप छान रित्या तुम्ही दोन्ही जातक खूप सुंदर सांगितल्या. थँक्यू. व्हेरी नाईस. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारावे. यातून आपण आपल्या जीवनात पण सर कसं आपण आई वडिलांची परतफेड करावी तेही यातून दिसतं, की ते आजीसाठी त्याचं किती किंवा आईसाठी त्याचं किती जीव हे होतो. खूप छान. इव्हन त्यांची स्वतःची आई सुद्धा नसते तरी सुद्धा तो भाव वेगळा आहे, तो आईच्या प्रती वेगळा आहे. खरंच खूप सुंदर सर. व्हेरी नाईस. खूप छान शिकण्यासारखं याच्यातून आपण. धन्यवाद सर. Yes, I think nobody have questions. Yes, please proceed, madam. ओके सर. कुणाचे काही प्रश्न नसतील तर मी मिसाळकर सर आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला अनुसरून तुम्हाला 2 शब्द बोलावे सर. थँक्यू. आशुतोष सर, तुम्हाला बऱ्याच दिवसांनी आम्ही बोलवलं आणि तुमची म्हणजे भाषा जी लेक्चर डिलिव्हर करण्याची आहे ना, ती खूप गोड आहे आणि सहज. म्हणजे तुम्ही सगळ्यात तुमची भाषा जी आहे ती डायरेक्ट हृदयाला भिडते आणि खरंच म्हणजे ते कौतुक करण्यासारखं आहे. मागे पण मी आपल्या श्रोत्यांना, उपासक उपासिकांना सांगितलं होतं की आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त वक्ते तयार करायचे, म्हणजे अभ्यास करणारे वक्ते तयार करायचे आणि धम्म लोकांपर्यंत पोहोचायचं आणि धम्माकडे वळवायचं लोकांना, म्हणजे ते पण संशोधक बनतील असं. आणि आशुतोष सर म्हणजे खूप यंग आहे. आपल्या सगळ्या धम्मसाकाच्या मध्ये जेवढे काही लेक्चर घेणारे लोक आहेत त्यात सगळ्यात जर कोणी तरुण असेल तर ते आशुतोष सर आहे. आणि आपल्याला माहित आहे की ते म्हणजे काही दिवस ते म्हणजे त्यांनी चिवर पण परिधान केलं होतं. हाँगकाँगला जाऊन आलेले आहेत त्यांनी आणि त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, म्हणजे एकदम कमी वयात. तर सर म्हणजे आपणास विनंती आहे की आता हे जातक जे आहेत ना, जातक अट्टागाथा, याची संख्या खूप जास्त आहे आणि आपले बहुतेक लेक्चर जे आहेत ते कॉलेजमध्ये बिझी असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ कमी मिळतो इकडे वेळ देण्यासाठी. तर आपणास पुन्हा म्हणजे आम्ही बोलवत राहू आणि कृपया म्हणजे जेवढा वेळ देणं शक्य असेल तेवढं आम्हाला द्या. आणि खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे, अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही खूप चांगलं लेक्चर देता. आम्हाला अधिकाधिक आपल्या या ग्रुपवर त्याचा फायदा होईल आणि म्हणजे आपला उद्देश तोच आहे की हे लोक पाली डिपार्टमेंटला किंवा पाली भाषाकडे वळावे, संशोधन करावं, हा आपला उद्देश आहे आणि त्यातूनच आपले प्रयत्न चालू असतात. आणि आज ज्या दोन्ही अट्टकथा तुम्ही घेतल्या दोन्ही प्राण्यावरच आहेत आणि पहिली जी अट्टकथा होती कन्न जातक, त्यात यमक पटिहारी बद्दल आशुतोष सरांनी सांगितलेलं आहे. आणि देवर म्हणजे बुद्धाने दुहेरी चमत्कार केलेले आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे
एका डोळ्यातून थंड पाणी, एका डोळ्यातून गरम पाणी, किंवा एका हातातून म्हणजे बर्फ म्हणजे थंड पाणी किंवा एकदम बर्फ आणि दुसऱ्या हातातून ज्वाला, असे त्याला यमक पटियारिया म्हणजे दुहेरी चमत्कार असं म्हणते, कॉन्ट्राडिक्टरी असे ते चमत्कार करून दाखवलेले आहे. आपल्या धम्मपदामध्ये देव आरोहण वत्थू जे झाली आहे त्यात सविस्तर याची माहिती आलेली आहे. लोक कसे चॅलेंज करायचे म्हणजे बुद्धांना, की बुद्ध चमत्कार करतात तर आम्ही पण चमत्कार करून दाखवू शकतो, असे चॅलेंज करायचे बुद्धांना. आणि बुद्धाने आपल्याला माहिती आहे का विनयामध्ये सांगितलं की चमत्कार करून लोकांना अट्रॅक्ट नका करू, तुम्ही संघात आणण्यासाठी म्हणजे प्रवचन करण्यासाठी तुम्हाला धम्मावर तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे, कारण धम्म गाभा आहे जो की निब्बाणाकडे नेतो, न की चमत्कार करून लोकांना आकर्षित करणं की तुम्ही बघा काय कमावलं. तर अशा चमत्काराकडे आकर्षित होऊन लोकांनी येऊ नये, म्हणजे हा बुद्धाचा उद्देश होता, तोच त्यांनी विनयामध्ये ठेवलेला आहे. पण कधी कधी महामोगलान थेर असतील किंवा इतर काही थेर असतील, त्यांनी चमत्कार करून दाखवले आहे आणि ते काही कारणासाठी करून दाखवलेले आहे. बुद्धांच्या आदेशावरून त्यांनी चमत्कार करून दाखवलेले. बुद्धाने स्वतःही म्हणजे ग्रेट मिरॅकल्स जे झालेले आहेत ते बुद्धाने चॅलेंज स्वीकारून केलेले आहेत. आणि नंतर मग ते चमत्कार केल्यानंतर पुढे काय सगळ्यांची कशी वाताहत झाली इतर पंथीयांची, आणि नंतर बुद्धाने सगळं शांत झाल्यावर तावतीस लोकात गेले आणि त्यांनी आपल्या मातेला, त्यात वर्णन आलेलं आहे, याच्या जी वर्तमान कथा आहे त्यात ते वर्णन आलेलं आहे की 3 महिने बुद्ध तावतीस लोकात म्हणजे स्वर्गात गेले आणि त्यांनी आपल्या मातेला आणि इतर देवतांना अभिधम्म शिकवलेला आहे. त्याचे उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी मिळतात, या अट्टकथेमध्ये सुद्धा मिळतात. म्हणून बुद्ध जर तावतीस लोकांमध्ये गेले असतील तर याचे संदर्भ किती कथामध्ये मिळतात, किती सुत्तामध्ये मिळतात, हा पण एक संशोधनाचा विषय असतो. म्हणून आपण असते जे आपण एक एक जातक बघत आहे, जातक भले थोडं असलं तरी त्यात अनेक संदर्भ असतात जे आशुतोष सरांनी खूप चांगल्या तऱ्हेनं सांगितलेलं आहे. आणि बोधिसत्व अनेक पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या योनीत गेल्यावर त्याचं जे वैशिष्ट्य आहे बोधिसत्व म्हणून, बोधिसत्वाची ताकद असेल, बोधिसत्वाचं रूप असेल, बोधिसत्वाची पय्या असेल, हे सगळे जे गुण जे आहेत बोधिसत्वाचे ते मनुष्य योनीत सुद्धा दिसून येतात आणि प्राणी पक्षी योनीत सुद्धा दिसून येतात. तर याच्यावर म्हणजे कथा त्यांनी छोटीच होती, त्यांनी समजून सांगितलेली आहे. फक्त आपण जो शेवटचा भाग असतो संबोधन, तर त्यात म्हणजे बुद्ध म्हणतात की त्यावेळेसची जी म्हातारी होती या कन्न जातकात ती उपलवन्ना होती. तर उपलवन्ना आपल्याला बुद्धासोबत अनेक रूपामध्ये दिसलेली आहे. इथे ती आजी म्हणून दिसलेली आहे आणि म्हणजे बुद्धकालीन ती बुद्धांची शिष्य आहे, कधी तिची बहीण आहे, कधी पत्नी आहे. तर उपलवन्ना ही अनेक रूपामध्ये बुद्धासोबत पूर्वजन्मी म्हणजे बोधिसत्वापद मध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा कथा ज्या आहेत हे संदर्भासाठी फार महत्वाच्या असतात. ते एक आहे. आणि मुनिक जातक जे आहे हे पण म्हणजे की त्यांनी एक डुक्कर पाळलेला आहे आणि डुक्कर पाळताना त्याला खूप खाऊपिऊ घातलेला आहे. आणि जे बैल जे मेहनत करतात, जे त्यांच्याकडे नेहमीसाठी जे बैल असतात त्यांना कमी खायला मिळतंय किंवा साधं खायला मिळतंय, पण डुकराला खूप जास्त खायला मिळतंय. तर हे दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडत आहे की मला तर असं ट्रीटमेंट आहे आणि दुसऱ्याला किती चांगला ट्रीटमेंट मिळते. पण आपल्याला म्हणतो ना, म्हणजे मराठीत म्हण आहे ना की जो खाटीक असतो तो बकऱ्याला बराबर चारा देतो, काय देतो, कारण त्याला त्याचं वजन वाढायचं असतं आणि जास्त नफा कमवायचा असतो. उद्या त्याला कापायचंच आहे, पण त्या बकऱ्याला त्यावेळेस कळत नाही. तो म्हणजे आपण बोलवलं तर येणार नाही, तो बकरा ऐकणार नाही. पण त्या जो खाटीक असतो त्याच्या बरोबर मागे जातो. तर हे जे म्हणजे शिकारी असतात हे वेगवेगळ्या तऱ्हेचं प्रलोभन देऊन किंवा त्यांच्या स्वार्थासाठी तो त्यांची जी शिकार आहे त्याचा तो उपयोग करून घेतो. मग तो राजकारणी असेल तर आपल्या कार्यकर्त्याचा किंवा जनतेचा तो उपयोग करून घेतो त्याच्या स्वार्थासाठी, वेगवेगळे आमिष देऊन किंवा वेगवेगळे प्रलोभन देतो तो. आणि आजकाल तर अनेक योजना सुरू झालेल्या आहेत, सरकारी योजना. ते खरं म्हटलं तर म्हणजे एक निवडणुकीसाठी आहे असं म्हटलं जात आहे ना, तर तोच प्रकार हा आहे. त्या डुकराला जो आहे ते भरपूर खाऊपिऊ घातलेला आहे
कारण त्याला त्या लग्नासाठी कापायचं आहे. म्हणजे त्यावेळेस डुकराचं मांस भोजन हे हा प्रकार म्हणजे काय म्हणतात एक्सेप्टेड होता. म्हणजे डुकरा अनेक कम्युनिटीमध्ये आजही गावठी डुकर म्हणजे रानटी डुकर तर खातातच, पण गावठी डुकर जे आहेत जे घाण खात आहे त्याला लोक खातात. आणि ते खूप प्रसिद्ध डिश आहे, पीग किंवा पोर्क म्हणतो आपण त्याला. तर ते जगातही प्रसिद्ध आहे आणि भारतातही ते बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. तर आपल्याला दिसतं की म्हणजे जेव्हा आपण भोजनाबद्दल किंवा वेगवेगळ्या डिशेस ज्या असतात त्याचा विचार केला तर डुक्कर खाण्याचा पण आपल्याला हे दिसतो, पक्षी खाण्याचाही मिळतो. म्हणजे इव्हन वाघाचं मांस आपल्याला विद्यापीठात आपल्याला माहित असेल आशुतोष सरांना की अनेक मांसासाठी वर्ज्य केलेला आहे ना सर. ही मांस खाऊ नये, ते मांस खाऊ नये, म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. काही घोडा वगैरे, हत्ती घोडा, येस, हा, हत्ती घोडा वाघ म्हणजे असे अनेक प्राण्यांचे मांस लोकांना संधी मिळेल तेव्हा खायचे आणि मग बुद्धांना विनय बनवावं लागलंय. तर हा जो आपण स्टडी करत असतो त्या वेळेस म्हणजे याचा मांस खातो म्हणजे ते प्राणी तिथे उपलब्ध होते आणि लोक खायचे असं. ही सांस्कृतिक जेव्हा म्हणजे काय म्हणतात फूड कल्चर जेव्हा याचा आपण अभ्यास करतो प्राचीन इथं, माकडं तर आता पण खाल्ल्या जातात काही प्रदेशात, आहे की नाही. तर आपल्यासाठी ते उंदरं घालतात. मी म्हणजे मुंबईमध्ये झोपडीत उंदरं पकडून खाणारे लोक बघितलेले मुंबईमध्ये, म्हणजे चेंबूरमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे. आपण कोणत्या म्हणजे एकाच शहरात किती वेगवेगळे कल्चर असतात आणि खाण्यापिण्याचे किती म्हणजे व्हेरिएशन्स आहे आपल्याला ते दिसत आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे बुद्धांचे उपदेश आहे किंवा अभिधम्म आहे किंवा त्याच्यात जी काही टीचिंग असेल ती तर आपल्याला मिळतच राहते. म्हणजे तो मूळ विषय तोच आहे की बुद्धाची टीचिंग आहे आणि आपण त्यातून काय शिकलो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण नेहमी विचार करत असतो की डिफरंट आस्पेक्ट काय. तर आता मी जसं फूड बद्दल सांगितलेलं आहे किंवा काय किंवा जे आमिष दाखवलेले आहे की तो बैल मग सांगतो ना त्याला की त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तो काही दिवसाचाच मेहमान आहे. त्याला ते कळत आहे जे तुम्ही सांगितलं. तर असे छोट्या छोट्या प्रसंगामधून आपल्याला खूप शिकायला मिळत आहे. जातकाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणजे आज वर्गातच शिकवत होतो की नवांग जे म्हटले जातात ना बुद्ध शासनाचे किंवा पाली भाषेचे जे 9 अंग आहे बुद्धाच्या उपदेशाचे, त्यातलं जातक एक आहे की असा प्रकार तुम्हाला कुठेच मिळणार नाही की एखाद्याला एखादा धम्म उद्देशित करायचा असेल तर त्याला सांगायचं की हा याच जन्मात नाही मागच्या जन्मात पण याने असं असं केलेलं आहे, चांगलं किंवा वाईट. आणि त्याला त्याचं जेव्हा फोड करून दाखवली की मागच्या जन्मात हा व्यक्ती ही होती, म्हणजे हा भिक्खू हा होता किंवा मी कोणत्या जन्मात होतो, कोणत्या योनीत होतो, ते जेव्हा सांगता येतं तो क्लायमॅक्स असायचा. आणि तो समोरचा जो आहे ती दोन्ही कथेची सांगड घातल्यानंतर तो समोरचा व्यक्ती स्वतः पण किंवा सगळगामी वगैरे व्हायचा. तर हा एक आगळा वेगळा प्रकार पूर्वजन्मी बद्दल माहिती द्यायचा असं साहित्य तुम्हाला कुठेच दिसणार नाही, जगात कुठेच दिसणार नाही. आणि इथे तर स्पेशल एक बुकच आहे त्याच्यावर, जातक बुक आहे. तर असा हा खूप गमतीशीर आणि खूप इंटरेस्टिंग अद्भुत असा हा प्रकार आहे जातकाचा. आणि आपण सगळे त्याचा हळूहळू म्हणजे तुमचा इंटरेस्ट त्यात उत्पन्न झाला असेल. फक्त तुमच्या प्रतिक्रिया फार गरजेच्या असतात आणि मनापासून असलेल्या प्रतिक्रिया पाहिजेत. असं काहीतरी कौतुक करायचं म्हणून असं फॉर्मल हे नाही पाहिजे आम्हाला, कारण फॉर्मल रिस्पॉन्स नाही पाहिजे. तुमच्या काही सूचना किंवा काही विशेष अभिप्राय असतील तर त्याचं स्वागत आहे, कारण आपल्याला आपल्यात सुधारणाही करता येतील आणि किती अट्टकथा घ्यायच्या किती नाही घ्यायच्या त्याच्यावर आम्हाला पुढचं नियोजन पण करावं लागेल. आणि आशुतोष सरांचं फार फार अभिनंदन सर. पुढच्या वेळेस तुम्हाला पुन्हा म्हणजे आम्ही कामाला लावूया आपल्या धम्मसाखच्यासाठी. आणि इथेच मी थांबतो. थँक्यू सर मिसाळकर सर मला संधी दिल्याबद्दल. आणि पूर्ण धम्म साखतच्या टीमला एकदम खूप जोरात काम चाललंय, म्हणजे एकदम खूप छान काम करतात आहे, राईट. कारण की आणि शेअर करून काम करणं बरंच काय करतं, जे ओझ आहे ना दुरंग इक्वली डिस्ट्रीब्यूट करतं सर्वांना, राईट. सर तुम्हाला अशाच प्रकारे काय साधू तुमच्या कार्याला आणि अशाच प्रकारे तुम्ही काय करा धम्माच्या मार्गामध्ये चाला, इतरांना
स्वतः आय मीन तुम्ही तर प्रकाशित करत आहात सर्व, अशाच प्रकारे तुम्ही करत राहा. राईट. थँक्यू अगेन धम्मसाखरच्या टीम, दयानंद मिसाळकर सर ज्यांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं या ग्रुपला आणि मला संधी दिली प्रथम त्यांनीच की या प्लॅटफॉर्मच्या मार्फत तुम्ही तुमचं काय करा, नॉलेज शेअर करा. राईट. आणि थँक्यू अदर्स, आय मीन स्पेशली नैना तांबे मॅडम जे कंटिन्युअसली अपडेट घेत होते, आणि नलिनी मॅडम त्यांनी पीपीटी बनवली. राईट. आणि बराचसा वेळ माझा वाचवला ऍक्च्युली, खरं म्हणजे या बिझी शेड्यूल मधून हे सगळं करणं माझ्यासाठी अशक्य होतं. तर थँक्यू सो मच. राईट. की जे काही आम्ही हे एकत्र येऊन धम्म ऐकलेलं आहे याचं पुण्य सर्व सत्वांना मिळव. राईट. या पुण्यकर्माच्या बलाने काय होत, त्यांचे राग दोष मुक्त होत. राईट. ते सर्व दुःखांपासून मुक्त होत. इमिना पुय्यकम्मेन मामे बाला समागतो सतंग समागम होतो यावनिपान पत्या. सो थँक्यू अगेन. नमस्कार. धन्यवाद सर. थँक्यू फॉर द सजेशन. थँक्यू. सब पाप सहकरणं कलस्त उपसंपदा सचित्तपर्योदपञ्चरे सुचरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विंच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पाम्मि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सबे धम्मधरो होन्ति यो धम्मं न पमज्जति. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु.